सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भावार्थ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, ज्ञान, कर्म व कर्ता हे तीन जे आता तुला सांगितले तेच पुन्हा सत्व, रज, तम या त्रिगुणामुळे सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकारचे होतात. हा गुणभेदाचा विचार सर्व शास्त्रांचा नरेंद्र व ज्ञानाने डोळस असणाऱ्या सांख्यशास्त्रात प्रतिपादन केले आहे. तो असा की सत्वादी त्रिगुणांचा महिमा एवढा आहे की त्रिगुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यापर्यंत साऱ्यांचे तीन प्रकार केले आहेत. ज्ञानाच्या तीन प्रकारापैकी सात्विक ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून ते आधी सांगतो. कारण दृष्टी निर्मळ केली की भलतेही चोख दिसते, तसे शुद्ध ज्ञानाने सर्व शुद्ध लाभते. ज्ञान हा व्यावहारिक व विवेकसिद्ध जीवनाचा गाभा आहे. कारण ज्ञानातूनच मनुष्य जीवनाचा किंबहुना अखिल विश्वाचाही आविष्कार होत असतो. पहिल्यांदा दृग्रूप चैतन्यास वृत्ती ज्ञानाच्या उपाधीमुळे ज्ञातृत्व प्राप्त होते. मग त्यास एखाद्या वस्तूचे ज्ञान होते. त्यास ज्ञात विषय अनुकूल किंवा प्रतिकूल वाटू लागतो. अनुकूल विषय प्राप्तीची इच्छा निर्माण होऊन त्याच्या प्राप्त्यर्थ ज्ञाता प्रवृत्त होतो. तसा प्रतिकूल विषयाच्या त्यागाची इच्छा निर्माण होऊन त्याच्या निवृत्त्यर्थ तो ज्ञाता प्रवृत्त होतो. त्या दृष्टीने अवश्य ते कर्म करण्याची प्रेरणा निर्माण होऊन त्या विषयाच्या प्राप्तीच्या साधनांचा वापर करून तशी कर्मे करू लागतो. त्रिविध ज्ञानानंतरच त्रिविध क्रिया घडतात. त्या क्रियेत म्हणजे आचारात बदल करावायचा असेल तर माणसाचे ज्ञान बदलले पाहिजे. ज्ञान परिवर्तनाने जीवन पालटते. वृत्ती ज्ञानानंतरच इच्छा निर्माण होते, मग क्रिया होते. ज्ञानानंतर इच्छाच निर्माण झाली नाही तर क्रियाच घडणार नाही. ज्ञानातून इच्छा निर्माण होऊन त्यानुसार कर्मे केली व ती यशास आली तर त्याविषयी लाभाने सुख होते व लोभ निर्माण होतो. त्यामुळे त्याच विषयाच्या प्राप्तार्थ किंवा भोगार्थ कर्मे करण्यास सुरुवात होते. कर्मे करूनही ती यशास न झाल्यामुळे इच्छित लाभ झाला नाही तर दुःख होते व क्रोध निर्माण होतो. वृत्ती ज्ञानागुण असणाऱ्या इच्छेतूनच सत धारण करण्याची मनाची शक्तिरूप श्रद्धा निर्माण होते. म्हणजे श्रद्धेचे मूळ कारण ज्ञान आहे. म्हणून तर भक्ती किंवा श्रद्धा ही वस्तू महात्म्य ज्ञानजन्य आहे हे म्हणणे अनवर्थच आहे. कारण कोणत्याही वस्तूचे महात्म्य कळले तर त्या वस्तूविषयी आदर, आस्था निर्माण होते. हाच अभिप्राय मनात घेऊन साधू संतांनी आपल्या प्रसादपूर्ण, ओजपूर्ण, अनुभूती गुणसंपन्न वाङ्मयाद्वारा प्रामुख्याने उपदेश करण्याचे कारण म्हणजे जीवास उपदेशाविना सहजी स्वकल्याणाचे हितकर, धर्माचे व हिततम स्वरूप ब्रह्माचे ज्ञान असणे वा होणे संभवनीय नाही. परमार्थ म्हणजे दृष्टीचा बदल, हाही याच अर्थाने सार्थ आहे. तो दृष्टीचा बदल झाला तर त्याच्या जीवनाचा, चारित्र्याचाच बदल होतो. ज्ञानानुरूपच मनुष्यात इच्छेची, श्रद्धेची, क्रियेची किंबहुना जीवनाची आविष्कृती होते. त्रिगुणाची वाढ ज्ञानानुरूपच होते. याच दृष्टीने चारित्र्याचा, व्यावहारिक जीवनाचा किंबहुना अज्ञान व तत्कार्य दुःख याहून अतीत असणाऱ्या विवेकसिद्ध जीवनाचा ज्ञान हाच पाया असल्यामुळे श्री ज्ञानेशही ज्ञानशुद्ध लाहिजे सर्वही शुद्ध असे अर्थपूर्ण, महत्त्वपूर्ण जीवनमूल्याचे प्रतिपादन करतात. असे सात्विक चोखडे ज्ञान झाले म्हणजे शिवापासून तर थेट तृणापर्यंतच्या भूतव्यक्ती भिन्न भिन्न रूपाने दिसत नाहीत, किंबहुना जाणता, जाणणे आणि जाणावे हेही उरत नाही. अर्जुना, राजस ज्ञान हे भेदाची कास धरून चालते. भूतांच्या वैचित्र्यामुळे जे ज्ञान आपण स्वतः वैचित्र्यास पाहून ज्ञात्या जीवास चुकून बराच भ्रमिष्टपणा आणते. त्यामुळेच या राजस ज्ञानात ऐक्यबोधाची कल्पनाच नाहीशी झालेली असते. तामस ज्ञान विधिवस्त्रहीन असते. ते ज्ञान निषिद्धास सोडावे किंवा विहिताचा आदराने अंगीकार करावा हे विषयाच्या बाबतीत जाणतच नाही. जेवढे म्हणून डोळ्यासमोर येईल त्यास हे माझे भोग्यच आहे असे समजून निंद्यानिंद्य न पाहता त्याचा स्वैर यथेच्छ उपभोग घ्यावा एवढेच ते ज्ञान जाणते. परिपूर्ण देहाला आत्मा व पाषाण प्रतिमेस ईश्वर समजणारे ज्ञान तामस आहे. त्यास केलेल्या क्रियेचे पुढे होणारे दृष्ट सुख किंवा दृश्य रूप उत्पन्न होणारे पाप पुण्य याचा तामस ज्ञानास विचारच नसतो. ते देहासच आत्मा व सर्वस्व समजते. या देहाव्यतिरिक्त आत्मा म्हणून कोणी एक आहे याचाही विचार त्यास कळत नाही. त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. त्या प्रकारच्या ज्ञानामुळे जे तीन प्रकारची कर्मे क्रिया होते त्यापैकी आधी सात्विक कर्म प्रकार सांगतो. स्वाधिकारानुरूप वाट्यास आलेले जे कर्म ते यथासांग संतोषाने, निरहंकार वृत्तीने आणि कर्मफलावर लोभदृष्टी न ठेवता करतो
व ज्याची उखिती क्रिया बैठी ब्रह्मीची करी म्हणजे आपल्या सर्व क्रिया व कर्मफले हे सर्वच ब्रह्मार्पण करतो त्यास सात्विक कर्म असे म्हणतात. नित्य नैमित्तिक कर्मे जी आपणास अवश्य करणी आहेत ती कर्मे प्राप्त झाली असता ती करण्यासाठी बसलेला उठतही नाही, पण इतर काम्य कर्मे करण्याच्या नावाने धन देह वगैरे सर्वस्व खर्च करीत असताही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही. फळाच्या आशेने कठीण असलेले सर्व काम्य कर्मेही यथाविधी नेटके करीत असतो व ते काम्य कर्मे केल्याचे लोकात दौंडी लावून प्रसिद्ध करतो. अंगी कर्म अहंकार भरतो व तो माता पिता गुरु यांना मानित नाही. जे काम्य कर्मे अल्पफल देणारे कष्टकर सक्लेश असे असते त्यास राजस कर्मे म्हणतात. क्षणिक देह प्रेरणेने कर्मे करतो, पण त्या कर्मामुळे आपल्यावर व इतरावर होणारा अपायाचा विचार नसतो. ते कर्म करण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य आहे की नाही याचाही त्यात विचार नसतो. कर्माची किंमत व त्यापासून होणारे फळ याचाही विचार नसतो. आपर पीडाकारक निषिद्ध कर्म कृत्याकृत्य होणारे जे कर्म ते तामस कर्म आहे. आता याच 3 कर्माचे आचरण करणारा कर्माभिमान धारण करणारा करता जो जीव तोही 3 प्रकारचा झाला. वेदविहित कर्मे स्वाधिकारानुरूप जी कर्मे ती कर्तृत्वाचा मद व फलास्वाद टाकून परम आदराने यथाशास्त्र करणारा तो सात्विक करता होय. तो परमात्म्यास समर्पण करण्याजोगा कर्मसमुदाय निर्माण करण्याकरिता योग्य काळ देश शुद्धी साधून क्रियानिर्णय शास्त्रदृष्टीने पाहून मनात चांगले धैर्य बाळगतो. कर्मानुष्ठान करतेवेळी देहसुखाची पर्वा करीत नाही. आत्म्या एवढा प्रियतम वस्तू प्राप्तर्य कर्म करताना देहाला कितीही दुःख कष्ट झाले तरी त्याचा खेद करीत नाही. आरंभिलेले कर्म अव्यंगपणे सिद्धीस गेले तर त्याबद्दलचा गर्व मिरवित नाही किंवा कर्मात काही उणीव राहिली तर संकोचित कष्टी होत नाही. राजस करता ज्या कर्मात सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता दिसते त्याच कर्माचा आदराने आरंभ करतो. ते कर्म सिद्धीस गेले तर ते आनंदाने इतर लोकास वेडावून दाखवितो. ते कर्म मध्येच थांबले किंवा निष्फळ झाले तर शोकग्रस्त होऊन कर्माचाच धिक्कार करतो, तो राजस करता आहे. आपरघातक अशाच वाईट क्रिया करण्यास आरंभ करतो तो तामस करता होय. जो स्वैराचाराने तृप्त होऊन फुगतो ज्याचे मन कपटी असते, वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टीही कपटीच असते, दुसऱ्याचे बरे झाल्याचे कळल्यावर ज्याचे कपाळात तिडीक उठते, जो ऐहिक पारत्रिक हितकर असे कर्मार्पण होऊन तर करीतच नाही, पण तसे उचित कर्म करण्याचा प्रसंग आला तर त्यास निद्रा ठेवल्यासारखी येते. प्रमादाळस हेही त्यास त्यावेळी नेमके प्राप्त होते. जो मरेपर्यंत चिंताग्रस्त व विषादग्रस्त असतो असा पापाचा जो मूर्तिमंत ढिगारा असतो तो तामस करता होय. असे कर्म करता व ज्ञान याचे 3 प्रकार व त्यांची लक्षणे सांगितली. आता बुद्धी आणि धैर्य यांचे त्रिगुणामुळे झालेले 3 प्रकार सांगतो. आत्मप्राप्ती रूप फळाकडे दृष्टी ठेवून वेदविहित निष्काम कर्म अनिष्ट जन्मभय निवृत्तीपूर्वक मोक्ष सिद्धी सुलभ करून देणारे आहे. ते कर्म करण्याचा बळकट निश्चय करण्यास लावणारी जी बुद्धी ती सात्विक बुद्धी होय. कार्याचा निर्णय प्रवृत्ती निवृत्ती मापाने जाणते ती सात्विक बुद्धी होय. जी बुद्धी धर्माधर्मरूप कृत्याकृत्य यांची निवड न करता सरसकट आचरण करीत जाते, कारण पापकर्म व पुण्यकर्म यांची निवड करण्याची ती बुद्धी जाणत नाही, ती बुद्धी राजस बुद्धी होय. तामस बुद्धीला शास्त्रविहित म्हणून जेवढे सांगितले असेल ते सर्व ज्या बुद्धीला पातक वाटते ती जी बुद्धी गुण ते दोषच मानते, श्रुती प्रतिपादित सर्व गोष्टींना जी उलटेच जाणते, खरे तर ते खोटेच जाणते, ती तामस बुद्धी जाणावी. असे बुद्धीचे प्रकार आहेत. या त्रिविध बुद्धिवृत्तीने कर्ममात्राचा निश्चय केला म्हणजे त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही 3 प्रकार ते आता सांगतो. जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्यावर मन व इंद्रिय बाह्य विषयापासून परावृत्त होऊन अंतर्मुक्तीस प्राप्त होतो, ज्या धैर्यामुळे मन संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून दिल्यामुळे उघडे होऊन बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते, सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या आत्मतत्वाने ज्ञान होईपर्यंत कठीण समयी ज्या धैर्याकडून लाच न घेता निग्रह केला जातो, म्हणजे मोक्ष हे ज्या इच्छेचे ध्येय असते त्यासच सात्विक धैर्य म्हणतात. देहच आपण आहोत असे मानून ऐहिक व पारलौकिक विषय भोगार्थ रात्रंदिवस अतिउसायास ज्या धैर्यामुळे सहन करतो, अर्थात अर्थ धर्म काम हेच ज्याचे ध्येय आहे, अर्जुना त्यास राजस धैर्य असे म्हणतात.
तामस धैर्य हे देहासक्तीच्या पलीकडे काहीच जाणत नाही. त्यामुळे निद्रा, आळस, शोक, भय, वैसावित्त यांचा मद इत्यादी विकार वाढतच जातात. जेथे मोक्षाची आशा संपते अशा धैर्यास तामस धैर्य म्हणतात. या प्रकारे करून 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर कर्मनिश्चय केला जातो, तो या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. धैर्याने कर्म निष्पत्ती झाल्यावर त्या कर्मापासून जे एक फळ निर्माण होते त्यास सुख असे म्हणतात. ते सुखही कर्मवशात 3 प्रकारचे आहे. खरे सुख ते की जीवास आत्म्याच्या भेटीत होत असते. त्या सुखलेश लाभामुळे जीवाने अभ्यास केला असता ज्या सुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःखनाश पावते, या सात्विक सुखाचा आरंभ शमदमाच्या समुदायामुळे अवघड असतो. त्यासाठी इंद्रियांना विषयाचे घर सोडत्यावेळी जणू मोठा युगांत जोडवतो. पण ते वैराग्य संपन्न वीर सहन करतात. धैर्य शंभूने वैराग्य विष प्राशन केले म्हणजे मग ज्ञानामृताने आनंद प्रकट होतो. ज्या सुखास मूळ वैराग्य असून जे अद्वैतात्मकतेने अभिव्यक्त होते त्यास सात्विक सुख असे म्हणतात. राजस सुख विषय व इंद्रिय यांच्या संबंधात उत्पन्न होते. असे विषयोपभोगाने होणारे सुख क्षणभंगूर असल्यामुळे आरंभी आनंददायक असते, पण कधी आपोआप तर कधी विषयनाशाने ते वैषयिक सुखनाश पावते व परिणामी मात्र विषाप्रमाणे दुःखदायक असते. ते राजस सुख होय. तामस सुख अपेयपान, अखाद्य भोजन इत्यादी निषिद्ध स्वैर विषयोपभोगापासून उत्पन्न होते. ज्याच्या आरंभापासून तो थेट शेवटपर्यंत सदा सुख असते व ज्याच्या आरंभी व शेवटी स्वरूपाच्या मार्गाविषयी भुरळ पडते ते तामस सुख होय. ज्याच्या आरंभापासून तो थेट शेवटपर्यंत सदाच दुःख असते व ज्याच्या आरंभी व शेवटी स्वरूपाच्या मार्गाविषयी भुरळ पडते ते तामस सुख होय. त्रिगुणाची सर्वत्र व्याप्ती आहे. आतापर्यंत कर्मकर्ता बुद्धी धैर्य कर्मफळ सुख याचे त्रैविध्य सांगितले. गुणांनी देवाच्या मागेही प्रकार लावले. त्यामुळे ईश्वरही आपल्या उपाधिभूत मायेच्या 3 गुणामुळे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 प्रकारचा आहे. कारण स्वरूप सत्वगुणोपहित दृक्वस्तू पालन करता विष्णू होय व कारण स्वरूप रजोगुणोपहित दृक्वस्तू सृष्टीकर्ता ब्रह्मदेव होय. कारण स्वरूप तमोगुणोपहित दृक्वस्तू संहार करता रुद्र होय. तसेच स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे 3 लोक केले व याचे 3 गुणांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण निर्माण केले व 4 वर्णांना शास्त्राने 4 प्रकारची निरनिराळी कर्मे लावून दिली. त्यात ब्राह्मणास 9 प्रकारचे कर्म सांगितले. शम अंतःकरण निग्रह, दम इंद्रिय निग्रह, तप म्हणजे चित्तात सदा ईश्वर स्वरूप चिंतन बाळगणे, शौच म्हणजे आत निर्विकार मन व बाहेर शुद्धाचरण, क्षमा म्हणजे सर्व सहन करणे, आर्जव म्हणजे प्रतिकूल जीवाविषयीही अंतःकरणाचा चांगला सरळपणा असणे, ज्ञान म्हणजे ईश्वर प्राप्ती याच अंतिम साध्य प्राप्त्यर्थशास्त्रानुसार साधनानुष्ठान करणे, विज्ञान म्हणजे अंतःकरण शुद्धीपूर्वक ज्ञानबलाने ईश्वर तत्वात बुद्धिनिश्चय करून मिळणे, आस्तिक्य म्हणजे वेदशास्त्राविषयीचे प्रामाण्य व त्याविषयी असीम आदरभाव असणे. क्षत्रियास पुढील कर्मे करण्यास सांगितली. शौर्य म्हणजे अन्य सहाय्य निरपेक्षतेने आपल्या हाती घेतलेले कार्य तडीस नेणे. तेज म्हणजे आपण स्वतः न घाबरता आपल्या सामर्थ्याने व गुणाने साऱ्या जगाला विस्मित करणे. धृती म्हणजे कोणत्याही प्रसंगी बुद्धीचे डोळे न झाकता स्थिर वृत्तीने असणे. दक्षता म्हणजे हर्ष, भय, शोकादी विकाराचे भेद न करण्याजोगी सावधगिरी बाळगणे. समरांगणी शत्रूला कधीही पाठ न दाखविणे. दान म्हणजे अपेक्षेनुसार उदार वृत्तीने दान देणे. ईश्वर भाव म्हणजे नियमन शक्ती, आपल्या प्रजेचे दक्षतेने पालन करणे. जे प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेमादराची भावना झाल्यामुळे जी प्रजा याची आज्ञा पालन करते त्या प्रजेचा उपभोग घेणे. वैश्य काम म्हणजे शेतकी काम करून गोधन राखणे, स्वस्त वस्तू घेऊन त्यावर उचित नफा घेऊन महाग विकणे. शूद्राचे कर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णाची सेवा करणे हे आहे. अशी ही 4 वर्णानुगुण 4 प्रकारची कर्मे त्या त्या वर्णास कर्तव्य म्हणून शास्त्राने सांगितली. ती नीट समजावून घेऊन त्याचे यथाशास्त्र आचरण केले तर ती 4 वर्णाची कर्मे आचरण करतेवेळी निरनिराळी असली तरी ती त्या सर्व वर्णांना मोक्षासाठी उपकारक आहेत. विहित कर्मे मुळीच न करता निष्क्रिय राहणे किंवा निषिद्ध कर्मे करणे किंवा काम्य कर्मे करणे याचा त्याग करून जी स्वतः विहित कर्माचरण करतो तो मोक्षाच्या ऐलदिठी पैठा होय. म्हणून कोणीही आपले विहित कर्माचा त्याग करू नये. सर्वात्मक सर्वव्यापक परमेश्वराची विहित कर्माचरणाची खरी भक्ती होते. ती अशी सर्वात्मक ईश्वरास जे प्रिय आवडते असेल ते केल्याने त्याची भक्ती होते.
विहित कर्माचरण करणे हीच माझी सर्वात्मकाची परमसेवा आहे, अर्थात हाच त्या परमेश्वराचा अनन्य ओलावा आहे. असे जाणून विहित कर्माचरण करणे हीच खरी त्याची सर्वश्रेष्ठ थोर भक्ती होय. स्वभावप्राप्त ज्यास जे विहित कर्म शास्त्राने सांगितले त्याने त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे विहित कर्माचरण करावे हेच ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून त्या ईश्वर मनोगताप्रमाणे विहित कर्माचरण केल्याने तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. विहित कर्माचरणाचा त्याग करणे उपनिर्दिष्ट ईश्वर मनोगताच्या विरुद्ध वागण्याप्रमाणे आहे. त्या सर्व धारक, सर्व नियामक, सर्वात्मक स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागण्यास मुळीच न चुकणे हीच त्याची परमसेवा होय. याखेरीज दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना देवाघेवीची व्यापारवृत्तीची भक्ती ही खरी भक्ती नव्हे, तर ती निव्वळ दुकानदारी, केवळ व्यापार आहे. सारांश. स्वभावप्राप्त विहित कर्माचरणपूर्वक ईश्वराची खूण आज्ञा पालन करावी, म्हणजे त्या सर्वात्मक ईश्वरास स्वकर्म कुसुमांची पूजा केली असता ती त्याच्या अपार संतोषास कारणीभूत होते. त्या पूजेने रिझलेल्या आत्मराजाकडून वैराग्यसिद्धी हा प्रसाद दिला जातो, म्हणजे बोधाची योग्यतारूप वैराग्यसिद्धी मिळाल्याने त्या सम्यक ज्ञान उदयापूर्वीच ईश्वराचा वेद व त्या वेदाने तन्मयता प्राप्त होऊन सर्वही विषय आवडेनासे होतात. स्वभावप्राप्त कर्मे इतरांपेक्षा आचरण करण्यास कठीण व कष्टकर वाटली तरी ती न टाकता मोक्षासाठी ती कर्मे करणे श्रेयस्कर आहे. कडुनिंबाचा कडुवटपणा आपणास आरोग्यप्राप्तीद्वारा सुखकर असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळून चालणार नाही. केळी फळण्याआधी केळी एकदाच येतात असे पाहून ते केळीच झाड त्याचे वेळी कापून टाकले तर तशा चांगल्या केळी कुठून मिळणार. आपली माता कुब्ज असली तरी तिच्या वात्सल्याने बालक स्वतः जगते, ते तिचे वात्सल्य स्नेह वाकडे नसते. तिच्याहून इतर स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी त्यांचा बालकास काय उपयोग, त्यास त्याची माताच सर्वश्रेष्ठ असते. तुपात पाण्यापेक्षा पुष्कळ चांगले गुण आहेत खरे, पण त्याचा माशाला काय उपयोग. आघवी या जगात जे विष ते त्या कीटकांना मात्र अमृततुल्य जीवन असते. ज्याला जे विहित कर्म असेल व ज्याने जीवाच्या मागचे जन्ममरणादी संसाराचे धरणे सदाचे संपते ते विहित कर्माचरण, ती क्रिया कठोर असली तरी तीच केली पाहिजे. स्वभावप्राप्त विहित कर्मे सोडून दुसऱ्याचा धर्म चांगला वाटला तरी त्याचे आचरण करणे म्हणजे पायाचे चालणे पायाऐवजी डोक्याने करावे असे. कोणत्याही कर्मात काहींना काही परिश्रम काठिण्य हे असतेच, म्हणून सर्वच्या सर्व कर्मे टाकून देणे योग्य होणार नाही. निश्चित फलदायी कर्मे कठीण असली तरी ती केलीच पाहिजेत. सरळ किंवा आड वाटेने चालले तरी पाय शिनवावेच लागतात, मग उजू वाटेने का न जावे. दगड किंवा शिदोरी या दोन्हीच्या ओझ्याचा भार वाहण्यास सारखाच, तर मग 20व्याच्या जागी क्षुधानिवृत्तीद्वारा सुखकर अशा शिदोरीचा भार का वाहू नये. कण किंवा भुस्सा काढणे, दही व पाणी घुसळणे, तिळाचा किंवा वाळूचा घाणा गाळणे यात पडणारे परिश्रम जर सारखेच असले तर मग जे परिश्रम परिणामी सुखकर हितकर होतील तेच करणे उचित ठरेल. त्याप्रमाणे स्वभावता प्राप्त स्वधर्म परपुरुषार्थराज जो मोक्ष त्याची प्राप्ती करून देऊन शेवटी आपले श्रम परिहार करील, म्हणून स्वधर्माचेच अनुष्ठान करावे. या स्वधर्माच्या महापूजेने ईश्वर संतोषित होतो. असा महापूजेने संतुष्टित झालेला ईश्वर भोग्य विषयाविषयी वैराग्यसिद्धी हा प्रसाद देतो. त्यामुळे तो देहाधिक संसारात तादात्म्य भ्रांतीने बद्ध होणार नाही. संसारातील सर्व विषय अनुकूल प्राप्त असले तरी पुत्र, वित्त, कलत्र यांच्याविषयी ममत्वा भ्रांतीही राहत नाही. त्याची बुद्धी अंतर्मुक्तीस प्राप्त होते. विषयाची स्पृहा आपोआप नाहीशी होते. त्याचा अन्यथा बोध पूर्णतः मावळून जाऊन आत्म्याचा अकर्ता अभोक्ता या रूपाने यथार्थ ज्ञान होते. अशी कर्माची साम्य दशा तेव्हाच श्रीगुरु आपण होऊन भेट देतात. मग श्रीगुरु कृपेने अबोध मात्र नष्ट होऊन त्या अबोधाच्या अज्ञानाच्या पोटात कर्मकर्ता कार्याशी ही जी त्रिपुटी होते तीही नाहीशी होते. इतकेच नव्हे तर अज्ञानाच्या समूळ नाशाबरोबर दृष्टादृश्य हा भेदही नाहीसा होतो. निवर्ते असे काहीच नसल्यामुळे अज्ञान निवर्तक वृत्ती ज्ञानही न उरता ज्ञातृज्ञेयविहीन नुसते चिन्मात्र म्हणजेच केवळ निष्क्रिय उरले. चिन्मात्राची अर्थात दृढमात्ररूपी कर्म निपटून नाहीच म्हणून यासच नैष्कर्म्य स्थिती किंवा नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. ही नैष्कर्म्य सिद्धी सर्व सिद्धीत सहजच परमसिद्धी म्हणजे श्रेष्ठ ज्येष्ठ आहे. तत्वतः ही
अवाच्य स्थिती असल्याकारणे नैष्कर्म्य म्हणण्याची तेथे सोय नाही, अशी ती अत्यंत निर्विशेष सत्सामान्य स्थिती आहे. साधकाचा जर पूर्वाधिकार सिद्ध नसेल तर त्याची बुद्धिवृत्ती ब्रह्मवस्तू स्वरूप होत नाही. म्हणून तो श्रीगुरूंनी सांगितलेला विवेकाचा वारंवार अभ्यास करतो व विवेकतीर्थ तटावर येऊन बुद्धीवरील मळ धुवून टाकतो. देह निर्वाहापुरतेच हातापायाची हालचाल करतो. त्याची बुद्धी आत्मचिंतनरत होते. इंद्रिय निग्रहपूर्वक विषय वासना विमुक्त होणे इंद्रिय व मन योगधारणेकडे लावतो. तेव्हा प्रारब्धवशात होणाऱ्या इष्टानिष्ट विषयप्राप्तीने तो हर्ष खेदास प्राप्त होत नाही. गजबजरहित वनात एकटाच जाऊन गुरुवाक्य विचारात किती वेळ गेला हेही जाणत नाही. मी ब्रह्म आहे अशा अपरोक्षानुभूतीवर आरूढ होईपर्यंत ध्यान करीत असतो. त्याने आरंभापासून वैराग्यासारखा सखा जोडून ठेवलेला असतो की जो ब्रह्मप्राप्तीपर्यंतच्या सर्व भूमिकेवर त्याच्याबरोबर चालत असतो. तसेच योग्याभ्यासाचेही साह्य घेतो. असा तो राजयोगी तुरुंगी आरूढ होऊन मोक्षप्राप्तीकरिता निघतो. त्यावेळी त्यास प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या शत्रूचा तो नाश करतो. त्या प्रबळ शत्रूपैकी देहांकार हा पहिला शत्रू आहे की जो जीव गेला तरी सोडित नाही, तर पुन्हा जन्मास आणतो व जन्मास आणूनही जगू देत नाही. असा देहाच्या खोड्यात घालून जन्ममरण चक्रातच कुचंबत ठेवतो. हा साधक त्या देहांकाराचा व देहाचा विचाराने निराश करून देहांकार शत्रूस जिंकतो. दुसरा शत्रू म्हणजे बळ हा आहे, जो विषय वासनास मदत करतो, त्याचा ध्यान खड्गाने नाश करतो. तिसरा शत्रू म्हणजे दर्प हा होय, जो प्रिय विषयप्राप्तीने होणाऱ्या सुखाने उन्मत्त होतो. चौथा शत्रू म्हणजे काम, ज्याचे नाव ऐकताच तपस्व्यांना थरकाप होतो, कारण त्या कामाने मोठमोठ्यांना आपल्या साधनेपासून भ्रष्ट केले. त्या कामाच्या अपूर्णतेतच क्रोध निर्माण होतो. परिग्रह सम्यक शेवटचा हा शत्रू भोग देऊन बलवत्तर होतो. याने निसंगही निःशेष शास्त्रविलासाने मठादी मुद्रेच्या निमित्ताने पाशातच घातले आहे. या साऱ्या वैऱ्यांना म्हणजे परमार्थविरोधी वृत्तींना जिंकल्यावर अमानित्वादी ज्ञानगुणांचे समुदाय म्हणजे जणू मोक्षदेशीचे राजच होय. हे ते साम्यज्ञानाचे राज्य ज्या साधकास अर्पण करून तेथे स्वतः त्याचा परिवार होऊन विवेकरूपी चोपदार त्याच्या बोधाच्या काठीने दृश्याची मांदी बाजूस सारतो. या साधनेमुळे योग भूमिका जणू त्याची आरती करीतच येतात. रिद्धिसिद्धीचे अनेक समुदाय त्यास सामोरे येतात. ब्रह्मैक्याचे स्वराज्य जवळ येत असताना पाहून योगतुरुंगाची तो दौड थांबवित असतो, म्हणजे अभ्यास मंदावतो. वैराग्याचे बळकट चिलखतही ढिले करतो. ज्ञान खड्गही खाली करतो. आता आत्मसाक्षात्कार लवकरच प्राप्त होईल असे पाहून तो साधक उपर्युक्त सर्व साधनांचे हत्यार हळूच खाली ठेवतो व मी ब्रह्म आहे या अद्वैत वृत्तीवर आरूढ होतो. ती अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती मावळून ब्रह्मप्राप्ती होते. असा साधक त्याच्या अंगी ज्ञानाची परिपक्व रूप शांती आपण होऊन येते. तेव्हा ब्रह्म होवावया जोगा होय. पुनवेहून चतुर्दशीचे दिवशी चंद्रकलेच्या ठिकाणी जेवढे उणेपण असते तेवढेच उपोषण ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यात असते. म्हणजे ते ब्रह्म आपण होण्याविना मूळचेच आहोत अशी त्यास अनुभूती लागते. हीच प्राप्ताची प्राप्ती होय. सारांश: ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला हा ध्यानयोगी आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो. द्वैत निरासपूर्वक माझ्या एका विना त्याला त्याच्याही सकट दुसरे असे काहीच दिसत नाही, असा त्यास द्वैत निरपेक्ष अद्वय ब्रह्मरूपाने अवस्थानरूप मोक्ष प्राप्त होतो. हीच माझी खरी पराभक्ती होय. यासच चौथी भक्ती म्हणतात. ब्रह्म अवस्थानात्मक सहज स्थितीरूप मोक्षात तत्वतः पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, शेवटची अशी संख्या संभवत नाही. कारण ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेदरहित एकरूप आहे. अर्थ जिज्ञासू व अर्थार्थी या तीन भक्तीमुळे या पराभक्तीसच चौथी भक्ती म्हटले आहे. निद्रेमुळे स्वप्न पडते व जागे झाले की ते नाहीसे होते, तसे माझ्या ब्रह्मस्वरूपाच्या सहज प्रकाशावर विश्वाचा भास तात्पुरता अज्ञानकाली होतो व ब्रह्माविना परमार्थिक सत्तावान असे दुसरे नाहीच. अशा ज्ञान लक्षणात्मक भक्तिलोभाने तो विश्वाभास नाहीसा होतो. नवे अशा अद्वैतबोधकाली जगाच्या त्रैकालिकात्यंत भावाचा निश्चय होतो. असा जो माझा सहज प्रकाश आहे त्यास ज्ञान लक्षणात्मक
पराभक्ती असे म्हणतात. या ज्ञानस्वरूप भक्तीने माझ्याशी एकरूप झालेले भक्त मीच होतो, भिन्न राहत नाही. या भक्तीसच ज्ञानी स्वसंविती म्हणतात, शैव शक्ती म्हणतात, आम्ही आपली परमभक्ती म्हणतो. अलंकार जसा सोन्यास किंवा चंदनाचा सुवास चंदनास किंवा चंद्रिका जशी चंद्रास सहज आपोआप अकृत्रिम एकरूपतेने भसते, त्याप्रमाणे अद्वय ब्रह्म स्थितीत भजक भावापुरतेही द्वैत नाही, तेथे क्रियाही मुळीही सहन होत नाही. तरी पण अद्वैतात न करता होणारी ज्ञानलक्षणात्मक सहज भक्ती आहे. ती अनुभवानेच पटण्याजोगी आहे. ही गोष्ट शब्दाने सांगून समजणारी असे नाही. दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुट्याचा निराश करून दृश्य सापेक्ष दृष्टेपणाही उरत नाही, तर दृश्य दृष्टात समव्याप्त असणारे अधिष्ठान दृढमात्र चैतन्यच उर्वरित राहते. अशी ब्रह्मस्थिती लाभलेला माझ्याशी एकरूप झालेला भक्त देहेंद्रियोपाधीद्वारा कर्मे करीत असतो, पण कर्ता कर्म असला भेद राहिला नसल्यामुळे त्याचे कर्म न करणेच होय अकर्मच होते. त्याच्या साऱ्या क्रिया मीच झाल्यामुळे विहित उचित कर्मे करूनही स्वरूपदृष्ट्या ते काहीच न करण्यासारखे होते. अशी मत्स्वरूपतेने समर्पण भावाने प्राप्त कर्माचा अव्यय न करता पूर्वसंस्कारानुरूप उचित कर्मे करणे हेच माझे खरे खुणेचे पूजन होय. हीच माझी महापूजा होय. त्यास जन्ममरण उरत नाही. क्रमयोगरूपी प्रसादाचा मोक्षरूपी कळस आहे. भक्तांचा क्रमयोगरूपी ओघभक्ती गंगेस मिळाली म्हणजे मी जो अज अमर स्वगतादी भेदरहित स्वानंदरूपी सागर त्या मला वेगाने येऊन मिळतो. एवढा या क्रमयोगाचा थोर महिमा असल्यामुळे तो आम्ही तुला वारंवार सांगत आहे. वारा हा सूर्याचा आड आलेले केवळ ढग नाहीसे करतो. त्या वाचून तो सूर्यास नवीन उत्पन्न करीत नाही. हाताने पाण्यावर आलेले गोंडाळ तेवढे दूर केले जाते, नवीन पाणी उत्पन्न केले जात नाही. त्याप्रमाणे आत्मदर्शनास अडथळा आणि प्रतिबंध निर्माण करणारा जो अविद्यारूपी मळ तोच शास्त्रजन्य म्हणजे तत्वमशादी महावाक्यरूप शब्द प्रमाणजन्य अहम ब्रह्मास्मी वृत्तीने निवृत्त होते, एवढेच. याशिवाय मी जो स्वयंप्रकाश स्वतः सिद्ध तो आपल्या स्वरूपभूत प्रकाशाने स्वमहिमेत आहे, तेथे वृत्तीगत चिदाभासाचा काही एक उपयोग नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंच्या कळकळीने केलेल्या तत्वमशादी उपदेशरूप शब्दप्रमाणाने दृढ अपरोक्ष रूप ब्रह्मात्म्यके ज्ञान होते व त्या ज्ञानाने केवळ आवरण निवृत्ती होते. सर्व प्रमाणोपजीवीभूत स्वयंप्रकाश चैतन्यास चैतन्याच्या प्रकाशाचे साह्य घेऊन प्रकाशित होणारी प्रमाणे कसे प्रकाशन करू शकतील? किंबहुना परमार्थिक चैतन्यदृष्ट्या सत्सामान्य निर्विशेष परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तो प्रमाण प्रमेय भावरहित आहे. म्हणूनच दृग्रूप परमात्मा अज्ञानाचाही विषय होणे शक्य नाही. तसा तत्सापेक्ष ज्ञानाचाही विषय होऊ शकत नाही. अज्ञानाचे आवरण स्वीकारले तरीही आवरण निवृत्त्यच वृत्ती व्याप्ती संभवते. याच अर्थाने आगवीची शास्त्रे ही अविद्या विनाशासच पात्र आहेत. वाचून आत्मस्वरूपाचा बोध करून देण्याचे बाबतीत स्वतंत्र नाही. अर्जुना, प्रथम श्रवणाबरोबर हा ब्रह्मात्म्यक्य बोध अंतःकरणात क्वचितच होतो. म्हणजे पूर्वाधिकार सिद्ध होऊन ज्यास संशय विपर्याचा प्रतिबंध नाही असे अधिकारी फार थोडे. असा अभिप्राय करून श्रीहरीने मनात धरून तेच प्रमेय शिष्याच्या अंतःकरणात अढळ होण्यासाठी थोडक्यात पुन्हा एक वेळ सांगत आहे. शिवाय गीता सांगण्याची संपत आल्यामुळे सायंती एकर्थत्व ही दाखवित आहे. गीतेच्या मध्यभागी अधिकारप्रसंगी निरनिराळ्या अधिकारपरत्वे अनेक साधनांचे प्रतिपादन केले. तरी पण उपक्रमोपसंहारादी षड्लिंगपूर्वक विचार केला तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक उपसिद्धांत सिद्धांत कक्षा आहेत असे सिद्ध करून उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता करून ग्रंथ समाप्ती करीत आहेत. या गीतेचा ज्ञानप्रतिपादनद्वारा अविद्याजालाचा निराश करणे हा ग्रंथाचा विषय आहे. मोक्षोपदान मोक्षलाभ हे त्याचे फळ प्रयोजन आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस एकमेव स्थान म्हणजे केवळ ज्ञान म्हणजे शास्त्रीय शुद्ध पवित्र अंतःकरणात अभिव्यक्त झालेले ज्ञान अन्य साधन निरपेक्षतेने मोक्षास पर्याप्त आहे. हाच प्रतिपाद्य विषय नाना परीने ग्रंथात विस्ताराने सांगितला. आता साध्य हाती आल्यावरही मंद प्रज्ञासाठी देव थोडक्यात पुन्हा साधन स्वरूप सांगतात.